7-8 हल्लेखोर आले. कोणी कोयता, कोणी तलवार, तर कोणी लोखंडी रॉडने मारू लागले. अचानक झालेल्या हल्ल्याने सगळीकडे पळापळ चालू झाली आणि आरडाओरडा चालू झाली. कोणाला काही कळलं नसं झालं. सगळेजण जीवाच्या आकांताने पळू लागले, पण तो एकटाच रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. तो पाय खोडत होता, तो विवाळत होता. शेवटी तो संपला आणि शांतता भंग झाली व रक्ताचे पहाट वाहू लागले. खूप दिवसातून तो हद्दपारीची शिक्षा संपून नुकताच गावात आला होता आणि त्याच दिवशी त्याचा शेवट झाला. असं काय झालं होतं की अचानक त्याच्यावरती हल्ला झाला आणि त्याला पूर्ण संपवून टाकलं? चला तर मग पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. पुणे आणि बीड इथल्या क्राईमच्या घटना ऐकल्या असतीलच. त्यानंतर कोल्हापुरात जे घडलं त्याने संपूर्ण महाराष्ट्रच हादरवून टाकला. ही घटना आहे कोल्हापूरच्या फुलेवाडी रिंग रोडची. 12 सप्टेंबर रोजी रात्री 12:40 सगळीकडे भयावह शांतता होती. ढगाळ वातावरण असल्यामुळे सगळीकडे अंधार काळोख होता आणि कोणीही जागे नव्हते. सगळं गाव झोपेत होतं. अशातच सगळेजण धावपळ करू लागले, आरडाओरडा करू लागले, इकडे तिकडे पळू लागले. सराईत गुंड महेश राख यांनी हद्दपारीची शिक्षा भोगून नुकतंच शहरात पाऊल ठेवलं होतं आणि त्याच दिवशी 7-8 गुंडांनी मिळून त्याला जीवे मारून टाकलं. त्याला असं अचानक 7-8 गुंडांनी मिळून का मारून टाकलं यासाठी आपल्याला थोडंसं पाठीमागे जावं लागेल. कोल्हापुरातील फुलेवाडी भाग, या भागामध्ये महेश राख आणि आदित्य गवळी हे दोघेजण राहत होते. या दोघांमध्ये आधीपासूनच ओळखापाळख होती आणि हे दोघे कोल्हापूरमधील गुन्हेगारी क्षेत्रात सगळ्यात टॉपला असायचे. महेश राख याची गुन्हेगारी क्षेत्रात एक वेगळीच ओळख होती, पण त्याला या गुन्हेगारी क्षेत्रातून बाहेर पडायचं होतं आणि तो त्यासाठी प्रयत्न सुद्धा करत होता, असंही त्या ठिकाणी बोललं जातंय. महेश राख याच्या बदलण्यामागचं खरं कारण होतं ती आदित्य गवळी याची पत्नी कस्तुरी. या दोघांमध्ये प्रेम होतं. कस्तुरी व महेश राख हे दोघेजण लपून चपून भेटायचे. दोघेजण एकमेकांच्या प्रेमामध्ये पूर्ण वेडे झालेले होते. एक दिवस या दोघांनी ठरवलं की बस झाला, आता लपून चपून भेटायचं, दोघेजण सोबत राहू. तसा महेशने प्लॅन सुद्धा केला आणि कस्तुरीला घेऊन एक दिवस तो पळून गेला. बरेच दिवस त्या दोघांनी बाहेर काढल्यानंतर ते पुन्हा कोल्हापूरला आले आणि कोल्हापूरमध्येच राहू लागले. पण महेशवर असलेल्या गुन्ह्यामुळे त्याला तडीपारचं नोटीस देण्यात आलं. त्यानंतर त्याला ते कोल्हापूर शहर सोडावं लागलं. पण इकडे आदित्य गवळी म्हणजे कस्तुरीचा नवरा, तो मनातल्या मनात खूप झरत होता आणि महेशला संपवण्याचा विचार करत होता. महेशने आपल्या नाकाखालून आपल्या पत्नीला पळवून नेवलं याचा अपमान त्याच्या खूप जिव्हारी लागला होता. तो महेशची वाट पाहत होता. त्याच्या डोळ्यामध्ये महेश बद्दल खूपच चीड होती. आदित्यने शपथ घेतली होती की महेश तडीपार होऊन परत गावामध्ये आल्यानंतर त्याचा खेळ खल्लास करायचा. आदित्यला महेशला संपवण्याची संधी मिळाली. 12 सप्टेंबर 2025 रोजी महेश त्याची तडीपारची शिक्षा पूर्ण करून गावामध्ये आला होता. तोच रात्रीचे 12:30 ते 1:45 वाजता 7-8 जणांची टोळी आली आणि घरावरती दगड फेकू लागली, तसेच काचा फोडू लागली, बाटल्या फेकून मारू लागली. घरावरती होत असणारा दगडांचा आवाज ऐकून महेश घरातून बाहेर आला तर त्याच्या समोर 7-8 जण उभा होते. कोणाच्या हातात तलवार, कोणाच्या हातात कोयता, तर कोणाच्या हातात रॉड होता. या टोळीचा म्होरक्या होता तो कस्तुरीचा नवरा गवळी. ते पाहून महेशने पळ काढला आणि तो इकडे तिकडे पळू लागला. पळता पळता तो थकला, थांबला आणि एका घरामध्ये शिरला. पण आदित्यच्या टोळीने त्याला गाठलं आणि त्याला त्या घरामधून फरफटत बाहेर ओढलं. आदित्यच्या टोळीने महेशला रस्त्याच्या मधोमध आणलं आणि त्यानंतर चालू झाला रक्ताचा खेळ. कोयत्याचे वार केले, लोखंडी रॉडचा प्रहार केला आणि लाट्यांचा भडीमार केला. फायटरने सगळीकडे मार देण्यात आला आणि महेश क्षणात छिन्न विछिन्न झाला. एक महिला पुढे येऊन महेशला वाचवण्याचा प्रयत्न करत होती, पण आदित्यने तिला ढकलून देऊन पुन्हा महेशला मारू लागला. महेशचा एक मित्र विश्वजित भाले तोही त्या ठिकाणी आला आणि महेशला सोडवण्याचा प्रयत्न करू लागला, पण आदित्यच्या टोळीने त्यालाही मारहाण केली. थोड्या वेळाने सगळं जिकडलं तिकडं झालं आणि त्या दोघांना तातडीने CPR हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं. पण डॉक्टरांनी
महेश याला मृत घोषित केलं. हा सगळा घटनाक्रम सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे आणि तो प्रचंड व्हायरल होत आहे. या प्रकरणात करवीर पोलीस ठाण्यात आदित्य गवळी तसेच त्याचा भाऊ सिद्धांत गवळी, हर्षवर्धन शर्मा, शुभम साळोके उर्फ समर, पियुष कांबळे, पियुष पाटील आणि यश कुटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अशा सामाजिक विषयावरती आणि चालू घडामोडीवरती व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.